Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have completed the point methods to determine rate law and order of reaction. बेटा त्यामध्ये टी हाफ मेथड आणि इनिशियल रेट मेथड जी सगळ्यात शेवटी घेतली होती त्या दोनवरच क्वेश्चन्स तयार होतात, बाकी कुठल्या मेथडवर क्वेश्चन्स तयार होत नाहीत. हाफ लाईफ मेथडची प्रॅक्टिस करा आणि रेट मेथड इनिशियल रेट मेथडच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. बुकलेटमध्ये मी जसे क्वेश्चन सॉल्व करून दिले तसे भरपूर क्वेश्चन्स पाहायला मिळतील, त्यांची प्रॅक्टिस करा. ठीक आहे बेटा, चला आता पुढे जाऊत. टॉपिकमध्ये आपलं पुढचं डिस्कशन आहे सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स सिंपल पॉइंट आहे बघा. सुडो वर्डचा मिनिंग काय असतो रे बेटा? नॉट ट्रू. नॉट ट्रू किंवा सिंपल लँग्वेजमध्ये याला फॉल्स म्हणता येतं. ठीक आहे ना, फॉल्स. ठीक आहे, नावातच अर्थ आहे. अशा काही रिॲक्शन्स आहेत ज्यांची ऑर्डर ही वन नसते पण वन असल्यासारखं त्या बिहेव करतात. अशा काही रिॲक्शन्स आहेत ज्यांची ऑर्डर वन नसते पण वन असल्यासारखं त्या बिहेव करतात. त्या रिॲक्शन्सला म्हणलं जातं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. ठीक आहे ना, मी काही एक्झाम्पल्स अगोदर सांगतो, नंतर आपण डेफिनेशनकडे जाऊयात. ठीक आहे, चला बघा. एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल, याचे फेमस एक्झाम्पल्स आहेत बेटा आणि या एक्झाम्पल्सवरच क्वेश्चन विचारले जातात. इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. इन्व्हर्जन ऑफ केन शुगर बघा. केन शुगर म्हणजे सुक्रोज C12H22O11 याची रिॲक्शन वॉटर बरोबरची इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड कॅटलिस्ट. ॲसिड कॅटलिस्ट देर इज फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. काय तयार होतं रे बेटा? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. दोघांचे फॉर्म्युले, मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखेच आहेत. ठीक आहे ना, पण स्ट्रक्चर्स वेगळे असतात. याच्यात अल्डिहाइड ग्रुप असतो ग्लुकोजमध्ये आणि फ्रुक्टोजमध्ये किटॉनिक ग्रुप असतो. एवढाच फरक आहे दोघांमध्ये. मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सारखा असतो. आता बघा ही रिॲक्शन. या रिॲक्शनचा एक्सपेक्टेड रेट लॉ. एक्सपेक्टेड रेट लॉ. एक्सपेक्टेड रेट लॉ कसा आहे? रेट इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर, म्हणजे तो C12H22O11 आणि दुसरा वॉटर. म्हणजे या रिॲक्शनची ऑर्डर अपेक्षित किती आहे? 1 + 1 2. दोन ऑर्डर असली पाहिजे. बट एक्सपेरिमेंटली काय रिझल्ट मिळाला बघा. एक्सपेरिमेंटली फाउंड दॅट rate of this particular reaction is proportional to concentration of sugar only. Concentration of sugar only. ठीक आहे ना. therefore observed rate law कसा होईल बघा. ऑब्झर्व्ड रेट लॉ मधून मी आता वॉटरला काढून टाकलो, कारण एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलेलं आहे रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर ओनली. रेट इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर. बघा, ऑर्डर असली पाहिजे होती 2 पण आहे किती? 1. म्हणून या रिॲक्शनला म्हणलं जातं बेटा सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे ना. पण असं झालं का असावं याचा विचार करा बरं. वॉटरवर या रिॲक्शनचा रेट का बरं डिपेंड नसावा? अरे बेटा ऑलरेडी आपण पाहिलंय वॉटर इज प्रेझेंट इन लार्ज एक्सेस. वॉटरची मोलॅरिटी तुम्ही सोल्युशन टॉपिकमध्ये काढली असेल 55.555 इतकी मोठी असते. आता आपण शुगर तर तेवढं मोलार घेणार नाही ना. शुगर कसं घेणार? 0.1 1
2 अशा फॉर्ममध्ये घेणार. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन व्हेरी लार्ज एक्सेस असल्यामुळं वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेला बदल निग्लिजिबल असतो, म्हणून वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनचा रिॲक्शनच्या रेटवर काही इफेक्टच पडत नाही. There is no effect of concentration of water on rate of this particular reaction because water is present in large excess. Hence, rate of reaction do not depends upon concentration of water. ठीक आहे ना. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं आणखी एक एक्झाम्पल बघा बेटा. हायड्रोलिसिस ऑफ इथिल ॲसिटेट. हे फेमस एक्झाम्पल्स आहेत बेटा, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे दोनच एक्झाम्पल्स लक्षात ठेवा आणि NCERT मध्ये पण या दोन एक्झाम्पलला डिस्क्राईब केलंय. हायड्रोलिसिस ऑफ इथिल ॲसिटेट. बघा रिॲक्शन लिहितोय मी अगोदर. CH3 COO C2H5 हे इस्टर आहे बेटा. दिस इज इस्टर. RCOOR बरोबर आहे ना. इथिल ॲसिटेट याचं नाव. याचा हायड्रोलिसिस वन्स अगेन ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड कॅटालिस्ट. हा H+ कॅटालिस्ट आहे बेटा, ॲसिड कॅटालिस्ट आहे. याचे प्रोडक्ट असतात ॲसिटिक ॲसिड आणि इथेनॉल. ॲसिटिक ॲसिड आणि इथेनॉल. ठीक आहे. आता बघा एक्सपेक्टेड रेट लॉ या रिॲक्शनचा कसा आहे. एक्सपेक्टेड रेट लॉ कसा आहे. रेट इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ, मी इस्टर असा शब्द लिहितोय बेटा. हा इस्टर आहे, इथिल ॲसिटेट हा इस्टर आहे आणि वॉटर असं असलं पाहिजे. ठीक आहे ना. पण एक्सपेरिमेंटली वेगळाच रिझल्ट मिळाला आहे. बट एक्सपेरिमेंटली फाउंड रेट proportional to concentration of ester only. का बरं व्हायला परत एकदा. अरे वॉटर लार्ज एक्सेसमध्ये वापरणार ना आपण. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन व्हेरी ह्यूज असल्यामुळं त्याच्या कॉन्सन्ट्रेशनचा रिॲक्शनच्या रेटवर परिणामच होत नाही. देअरफोर ऑब्झर्व्ड रेट लॉ कसा आहे बघा. ऑब्झर्व्ड रेट लॉ बघा. रेट इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ इस्टर. म्हणजे वॉटर आपल्या रेट लॉ मध्ये येत नाही. जसं इथं पण वॉटर आलं नाही, इथं पण वॉटर येत नाही. कारण काय समजून घ्या. वॉटर ह्यूज कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण वापरणार, त्यामुळं त्याचा रिॲक्शन रेटवर काही परिणाम होत नाही. ठीक आहे ना. अशा ज्या रिॲक्शन्स असतात ज्यांची ऑर्डर ट्रूली 1 नसते, पण त्यांचं बिहेवियर फर्स्ट ऑर्डर सारखं असतं, अशा रिॲक्शनला म्हणतात सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. जसं फिजिक्समध्ये तुम्ही सुडो फोर्स पाहिला असेल तसंच आहे. सुडो फर्स्ट ऑर्डर म्हणजे ऑर्डर 1 नसते, पण ऑर्डर 1 असल्यासारखं या रिॲक्शन्स बिहेव करत असतात. आता मी या रिॲक्शनसाठीची डेफिनेशन लिहायलो बेस्ड अपॉन दिस 2 एक्झाम्पल्स. बघा डेफिनेशन ऑफ सुडो फर्स्ट ऑर्डर. ठीक आहे. The reactions which are not truly of first order, but behave like of first order. त्यांचं बिहेवियर फर्स्ट ऑर्डर सारखं असतं. are called pseudo first order reactions. समजलं असेल. काही विशेष डिस्कशन नाहीये बेटा. are called pseudo first order reactions. ठीक आहे. डेफिनेशन आणि 2 एक्झाम्पल्स, बस एवढंच याच्यावरचं डिस्कशन लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर असा काही भारी न्यूमरिकल वगैरे तयार होत नाही. ठीक आहे ना. थेरॉटिकल क्वेश्चनच तयार होतो. हे थोडक्यात एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. सो दिस इज एंड ऑफ आवर डिस्कशन सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. नोट करा. पहा बेटा पुढचं डिस्कशन. रेट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑर रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन.
ठीक आहे. हा पॉइंट स्पेशली जेई स्टुडंट्सनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. नीटमध्ये अद्याप तरी या पॉइंटचा क्वेश्चन आलेला नाही, पण जे डिस्कशन ऑलरेडी आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं केलेलं आहे ते सगळं डिस्कशन या पॉइंटला लागू होतं. त्यामुळे नीटवाल्या स्टुडंटला पण वेगळे एफर्ट्स काही लावण्याची गरज पडणार नाही. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असेल सगळ्यांनीच हा पॉइंट थोडक्यात लक्षात ठेवावा. ठीक आहे. बघा, रेट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑर डिसइंटिग्रेशन म्हणजे काय पाहण्या अगोदर आपण एक टर्म स्टडी करूयात, रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटी, रेडिओ ॲक्टिव्हिटी काय असतं? रेडिओ ॲक्टिव्हिटी बघा, असे काही सबस्टन्स आहेत जे अल्फा पार्टिकल असतील किंवा बीटा पार्टिकल असतील किंवा गॅमा रेडिएशन्स असतील ते इमिट करतात स्पॉन्टेनियसली. तशा सबस्टन्सला म्हणलं जातं रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आणि या फेनॉमिनाला म्हणलं जातं रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे ना. द substance which emit alpha, beta, gamma radiations etc. spontaneously, हे महत्वाचं, spontaneously are called radioactive substance, and this phenomena is called radioactivity, and this phenomena is called radioactivity. आता कुठले आहेत तसे सबस्टन्स तर तुम्ही ऐकून असाल, हॉलिवूड मूवीजमध्ये वगैरे पाहिलंच असेल सगळ्यांनी. युरेनियम आहे, थोरियम आहे, नेपच्युनियम आहे, प्लुटोनियम आहे, अमेरिसियम आहे, बर्केलियम आहे. देर आर सो मेनी एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल विच आर रेडिओ ॲक्टिव्ह. तुम्हाला माहिती असावं ॲक्टिनाइड सिरीज जी आपण बॉटमला पाहतो ना, ॲक्टिनाइड सिरीजचा इच अँड एव्हरी इलेमेंट हा रेडिओ ॲक्टिव्ह असतो. ठीक आहे ना. परत डी ब्लॉकमध्ये काही इलेमेंट्स रेडिओ ॲक्टिव्हिटी प्रॉपर्टी दाखवतात. लॅन्थेनाइड सिरीजमध्ये एक इलेमेंट आहे जो रेडिओ ॲक्टिव्हिटी प्रॉपर्टी दाखवतो. ठीक आहे ना. तर रेडिओ ॲक्टिव्हिटी ही जनरली एफ ब्लॉक इलेमेंट्समध्ये पाहायला मिळते. ओके. तर रेडिओ ॲक्टिव्हिटीचा अर्थ लक्षात आला असावा. अल्फा, बीटा, गॅमा अशा प्रकारचे रेडिएशन स्पॉन्टेनियसली इमिट करणे म्हणजे स्वतःहून इमिट करणे. ठीक आहे ना. आता स्पॉन्टेनियसली म्हणायलो, स्वतःहून इमिशन म्हणायलो म्हणजे हे जे मी बोललोय हे नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी बद्दल बोललोय, नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी. पण आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी देखील असते. म्हणजे आपण एखाद्या इलेमेंटला ते रेडिएशन्स इमिट करण्यासाठी भाग पाडू शकतो. त्याच्यावर आपण इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन असे पार्टिकल जर बंबार्ड केले, असे काही सबस्टन्स आहेत जे आर्टिफिशियली रेडिओ ॲक्टिव्हिटी शो करतात. आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण भाग पाडणार त्यांना रेडिएशन इमिट करण्यासाठी. ठीक आहे ना. पण आपल्याला क्वेश्चन हे नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी संदर्भात असतात म्हणून मी नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटीवर जास्त फोकस देणार आहे. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट मी बोलतोय, जेवढ्या काही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स डिके होत असतो, अल्फा, बीटा, गॅमा असे पार्टिकल इमिट करतोय म्हणजे तो सबस्टन्स कसा व्हायला, डिके व्हायला. डिके म्हणा किंवा डिसइंटिग्रेट म्हणा किंवा डिकम्पोज म्हणा. समजा युरेनियमनं काही पार्टिकल्स इमिट केले, काही रेडिएशन्स इमिट केले, त्याचं मास कमी होईल म्हणजे तो काय झाला, डिके झाला किंवा डिसइंटिग्रेट झाला किंवा डिकम्पोजिशन झालं त्याचं. असं बरंच काही सिनॉनिम्स वर्ड वापरले जाऊ शकतात. तर या वर्डचा मीनिंग लक्षात घ्या. रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑर डिसइंटिग्रेशन याचा अर्थ काय, अल्फा, बीटा, गॅमा हे पार्टिकल्स इमिट करणे आणि तिथून त्या सबस्टन्सचं मास रिड्यूस होणे. ठीक आहे. आता तेच बोलणार आहे मी. ठीक आहे. बघा, द रिडक्शन
अमाऊंट म्हणा किंवा सिम्पली त्याला म्हणतोय मी मास. मास ऑफ ए रेडिओ सबस्टन्स ऑफ ए रेडिओ सबस्टन्स ड्यू टू, कशामुळे मास त्याचं डिक्रीज होतं ते पण महत्वाचं, ड्यू टू इमिशन ऑफ रेडिएशन्स. कोणते? अल्फा बीटा गॅमा असे रेडिएशन. तो रेडिओ सबस्टन्स काय करायला? इमिट करायला. त्यामुळे त्याचं मास कसं होणार आहे? रिड्यूस होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ठीक आहे ना. इट्स कॉल्ड रेडिओ डिके. त्याला काय म्हणतात रे बेटा? रेडिओ डिके किंवा डिसइंटिग्रेशन. ठीक आहे ना, सिनॉनिम आहेत ते. मी डिके लिहितोय फक्त. रेडिओ डिके और डिसइंटिग्रेशन. आता महत्वाची गोष्ट, जेवढे रेडिओ डिके असतात, एक ऑब्झर्वेशन मिळालंय, ऑल रेडिओ डिके फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. म्हणजे रेडिओ डिसइंटिग्रेशनच्या जेवढ्या काही रिॲक्शन्स असतात, जेवढ्या काही प्रोसेस असतात, त्यांची ऑर्डर किती असते रे बाबा? 1 असते. बघा, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. ऑल रेडिओ डिके follows first order kinetics. म्हणजे त्यांची ऑर्डर किती असते? त्या रिॲक्शनची ऑर्डर किती असते? 1 असते. म्हणजे समजा युरेनियम अल्फा पार्टिकल इमिट करायला, त्या रिॲक्शनची ऑर्डर किती असेल? 1. लाईक दॅट. कुठलाही रेडिओ डिके प्रोसेस असू द्या, प्रत्येकाची ऑर्डर किती असणार आहे रे बाबा? 1 असणार आहे. लक्षात ठेवा, हे सेंटेन्स लक्षात ठेवा. म्हणून आपण जेवढे काही रिलेशन्स असतील, इक्वेशन्स असतील, ग्राफ्स असतील, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी पाहिलेले, ते सगळे रेडिओ डिकेला लागू होतात. ठीक आहे ना. आता बघा, रेट कॉन्स्टंट ऑफ radioactive decay process is called एक टर्म आहे फक्त. ठीक आहे ना. इज कॉल्ड डिके कॉन्स्टंट. काय म्हणतात त्याला? डिके कॉन्स्टंट और डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. डिके कॉन्स्टंट और डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. डिके कॉन्स्टंट और डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट डिनोटेड बाय लॅम्बडा. आता या लॅम्बडाला वेव्हलेंथ नाही रे बाबा म्हणायचं. लक्षात ठेवा. काय पॉइंट लिहिलाय मी? रेट कॉन्स्टंट ऑफ रेडिओ डिके प्रोसेस इज कॉल्ड डिके कॉन्स्टंट और डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट डिनोटेड बाय सिम्बॉल लॅम्बडा. आता बघा, आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल किंवा कोणतेही ऑर्डर असू द्या रिॲक्शनची, तिथं रेट कॉन्स्टंट कशानं दाखवलाय? के. फक्त रेडिओ डिके मध्ये के च्या ऐवजी सिम्बॉल काय घ्यायचं आहे तुम्हाला? लॅम्बडा. ठीक आहे. म्हणजे हे लॅम्बडा काय आहे? हे रेट कॉन्स्टंटच आहे रे बेटा. पण कोणत्या प्रोसेसचा? रेडिओ डिके प्रोसेसचा. रेडिओ डिके किंवा रेडिओ डिसइंटिग्रेशन प्रोसेसचा जो काही रेट कॉन्स्टंट असतो त्याला के सिम्बॉल न वापरता लॅम्बडा सिम्बॉल वापरतात. फक्त सिम्बॉल वेगळा आहे, दॅट्स इट. काही विशेष नाही. आणि फॉर्म्युला बघा कसा आहे. फॉर्म्युला बघा कसा वापरतात. फॉर्म्युला. ठीक आहे. फॉर्म्युला बघा कसा वापरतात. आपण पाहिलेलं फर्स्ट ऑर्डरसाठी असं होतं, के इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग A0/AT. हा आपण फर्स्ट ऑर्डरसाठी वापरलेला फॉर्म्युला. बरोबर आहे. ओके. आता पहा, हाच फॉर्म्युला रेडिओ डिकेसाठी कसा वापरतात. फॉर रेडिओ डिके सिम्बॉल फक्त वेगळे होतात, बाकी मीनिंग सगळ्याच्या सगळा सारखा. कारण प्रत्येक रेडिओ डिके हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असते. ठीक आहे ना.
मी केच्या जागी सिम्बॉल फक्त वापरतोय लॅम्बडा. सिम्बॉल वेगळा आहे, लक्षात घ्या, फक्त सिम्बॉल वेगळा आहे, मीनिंग मात्र तोच आहे. 2.303/t, टीला टीच म्हणतात. लॉग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण A0 न दाखवतो, रेडिओ ऍक्टिव्ह डिके मध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन N0 न दाखवतात. जस्ट सिम्बॉल डिफरंट आहे. आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन आपण तिकडे AT न दाखवले, इथे NT न दाखवतात. ओनली सिम्बॉल्स आर डिफरंट, बाकी काहीच फरक नाही, लक्षात घ्या. तुम्ही रेडिओ ऍक्टिव्ह डिकेचा क्वेश्चन जर आला ना, तुम्ही या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करा, नाही यानं सॉल्व्ह करा, उत्तर तर तेच येणार आहे, कारण फक्त सिम्बॉल वेगळं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये काहीच त्याचा परिणाम होणार नाही. आलं का लक्षात बाबा? अरे हे फिजिक्स मध्ये पण येईल तुम्हाला. ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लिया असा नावाचं एक टॉपिक आहे, AMN म्हणतात त्याला. त्या टॉपिक मध्ये देखील तुम्हाला हे इक्वेशन स्टडी करायचं आहे, ठीक आहे ना. याला इनिशियल अमाऊंट म्हणायचं आणि याला फायनल अमाऊंट म्हणायचं. जसं इथं हे इनिशियल आणि हे फायनल आहे ना, तसंच इनिशियल आणि फायनल, फक्त सिम्बॉल्स बदललेत. रेट कॉन्स्टंट इथं के न दाखवतो, तो इथं लॅम्बडानं दाखवतो. दॅट्स इट, ठीक आहे ना. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इम्पॉर्टंट. मला सांगा, T 100% फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन किती असतो? मी करून दाखवले रे एक क्वेश्चन मध्ये, मागच्या लेक्चर मध्ये क्वेश्चन झाला होता. 100% म्हणजे T 100% जर घेतलं ना आपण, हे T 100% जर घेतलं, हे लेफ्ट अमाऊंट फायनल कॉन्सन्ट्रेशन 0 होईल. हे 0 टाका, A0/0 इन्फिनिटी येतं, लॉग इन्फिनिटी परत इन्फिनिटी येतो. T 100% ऑफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इन्फिनिटी. याचा अर्थ काय असतो माहिती आहे का? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन नेवर कंप्लीट. दॅट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन नेवर कंप्लीट. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कधीच कंप्लीट होत नसते बेटा. हे मी प्रूव्ह करून दाखवले, आठवा थोडंसं. 0 ऑर्डर रिॲक्शन साठी ते उत्तर A0/k येतं. 0 ऑर्डर रिॲक्शनचा T 100% इन्फिनिटी येत नाही, A0/k येतो. त्याचा पण एक क्वेश्चन घेतलाय. पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी बघा, याच फॉर्म्युल्यामध्ये थिंक करा. T 100% म्हणजे 100% रिॲक्शन पूर्ण झाली. हे AT म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन उरलेलं 0 असेल. A0/0 हे उत्तर इन्फिनिटी येईल, लॉग इन्फिनिटी परत इन्फिनिटी येईल, इन्फिनिटी गुणिले समथिंग परत इन्फिनिटी येईल. टाइम फॉर 100% completion of first order reaction is infinity. That is first order reaction never complete. Similarly, T 100% for radioactive decay is also infinity. आलं का लक्षात? हे तर मी इथंच सांगितलं रे. हे बघ रे, हे बघ इथं बघ. ऑल रेडिओ डिके फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. ज्या पॉइंट्स आपण जे पॉइंट्स आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी तयार केलेत ना, ते सगळे पॉइंट यांना लागू होतात, ठीक आहे ना. अल्फा, बीटा, गॅमा असे रेडिएशन जर एखादा सबस्टन्स इमिट करत असेल तर ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डरची असते. जेवढे इक्वेशन्स, जेवढे फॉर्म्युले, जेवढे ग्राफ आपण प्लॉट केलेत, जेवढे स्टेटमेंट फर्स्ट ऑर्डरसाठी तयार केलेत, ते सगळेच्या सगळे इथं लागू होतील, ठीक आहे ना. त्याबद्दलचाच हा पॉइंट आहे. T 100% फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इन्फिनिटी. अर्थ काय? इन्फिनिटी टाइम लागतो रिॲक्शन कंप्लीट व्हायला, म्हणजे ती रिॲक्शन कंप्लीटच होणार नाही, ठीक आहे ना. म्हणजे आपण त्या टाइमला मोजूच शकणार नाही. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन नेवर कंप्लीट, ठीक आहे ना. रेडिओ डिके इज द एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणून T 100% फॉर रेडिओ डिके इज ऑल्सो इन्फिनिटी, ठीक आहे ना. इन्फिनिटीचा अर्थ समजून घ्या, आपण त्याला मोजू शकत नाही. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कंप्लीशनचा टाइम जसा आपण मोजू शकत नाही, रेडिओ डिकेचा पण आपण T 100% मोजू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर म्हणलं बाबा मी 100 ग्राम युरेनियम घेतलंय, 100 ग्राम युरेनियम घेतलंय, सांगा किती दिवसानंतर माझ्याकडे 0 ग्राम युरेनियम शिल्लक राहील? तुम्ही म्हणाल नाही मला सांगता येणार नाही, इन्फिनिटी टाइम लागेल त्याला. 100 ग्राम युरेनियमचं 0 ग्राम युरेनियम बनण्यासाठी इन्फिनिटी टाइम लागेल, आपण तो टाइम सांगू शकणार नाही. पण समजा एक 0 ऑर्डर रिॲक्शन आहे,
100 ग्राम रिॲक्टंट घेतला, मला सांगता येऊ शकतं 100 ग्रामचं 0 ग्राम 0 ऑर्डर रिॲक्शनमध्ये कधी होईल, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन के मला करावं लागेल, तेवढं कॅल्क्युलेशन मला त्या टाईमचं उत्तर देऊन टाकेल. पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा तो टाईम आपण काढू शकत नाही. का काढू शकत नाही बघा, परत एकदा सांगायलो. 80 0 घ्या, समथिंग अपॉन 0 काय येईल रे उत्तर, इन्फिनिटी. इन्फिनिटी लॉग इन्फिनिटी इज इन्फिनिटी, आणि इन्फिनिटी मल्टिप्लाइड बाय समथिंग. मला हे टी काढायचं, टीला इकडे घेतलं आणि केला खाली घेतलं, उत्तर काय येईल, इन्फिनिटी. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. हे तुम्हाला आठवतंय का, पण मी फर्स्ट ऑर्डरचा असा एक क्वेश्चन घेतलाय. फॉर 100% कंप्लीशन ऑफ फर्स्ट ऑर्डर टाइम रिक्वायर्ड इज इन्फिनिटी. रेडिओ ॲक्टिव्ह डिकेसाठी परत इन्फिनिटी. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणखी एक छोटासा कन्सेप्ट आहे ॲव्हरेज लाईफ, तो पाहूयात आणि मग याचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. नोट करा. पहा बेटा, छोटंसं डिस्कशन आहे, परत याच पॉईंटशी कनेक्टेड. ॲव्हरेज लाईफ ऑर नॅचरल लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सची ॲव्हरेज लाईफ किती असते किंवा नॅचरल लाईफ किती असते, ठीक आहे बेटा. या ॲव्हरेज लाईफ किंवा नॅचरल लाईफचा एक सिम्बॉल आहे. ॲव्हरेज लाईफ किंवा नॅचरल लाईफचा सिम्बॉल आहे असा. हा टी नाही, हा याला टाऊ म्हणतात, TAU, टाऊ. टाऊ ताऊ नाही, टाऊ, ठीक आहे ना. ॲव्हरेज लाईफचा सिम्बॉल. याचा अर्थ काय असतो, इट इज रेसिप्रोकल ऑफ डिके कॉन्स्टंट. रेसिप्रोकल ऑफ डिके कॉन्स्टंट. डिके कॉन्स्टंट म्हणा किंवा डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणा, ठीक आहे ना. आता याचा सिम्बॉल आपण ठरवलाय 1 डिवायडेड बाय डिके कॉन्स्टंटला तुम्ही के म्हणा किंवा लॅम्बडा म्हणा, कारण के आणि लॅम्बडा दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त सिम्बॉल वेगळा आहे, ठीक आहे ना. आता बघा मी मगाशीच सांगितलं रेडिओ ॲक्टिव्ह डिके हा फर्स्ट ऑर्डरचंच एक्झाम्पल आहे. बट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टी हाफ आणि केचं एक रिलेशन आहे बेटा. के इक्वल्स टू 0.693 अपॉन टी हाफ. के आणि लॅम्बडा मीनिंग मध्ये सेम आहे, फक्त सिम्बॉल मध्ये वेगळा आहे. यालाच तुम्ही लॅम्बडा म्हणू शकता. देअरफोर टाऊ इक्वल टू 1 अपॉन के किंवा लॅम्बडाच्या जागी तुम्ही टाकू शकता बेटा 0.693 डिवायडेड बाय टी हाफ. आता याला शिफ्ट करावर हे असं होईल, टी हाफ डिवायडेड बाय 0.693, टी हाफ डिवायडेड बाय 0.693, ठीक आहे ना. आता 1 डिवायडेड बाय 0.693 जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते उत्तर येतं बेटा 1.44, आणि हे वरचं टी हाफ ॲज सच 1.44 कशाचं उत्तर आहे, 1 डिवायडेड बाय 0.693चं. सो फायनल रिझल्ट इज टाऊ इक्वल्स टू 1.44 टी हाफ. डेरिवेशन तुमच्या काही कामाचं नाही, ॲटलिस्ट हा रिझल्ट तरी लक्षात ठेवा. क्वेश्चन डायरेक्ट असतो बेटा, व्हॉट इज ॲव्हरेज लाईफ ऑफ दिस सबस्टन्स म्हणतील. तुम्हाला डेटा काहीतरी दिलेला असेल, डायरेक्टली टी हाफ देतील किंवा मग रेट कॉन्स्टंट देतील. टी हाफ जर नसेल दिलेला, डायरेक्टली रेट कॉन्स्टंट दिलेला असेल तर तुम्ही त्या डायरेक्टली रेट कॉन्स्टंटचा रेसिप्रोकल घेऊ शकता. आणि जर टी हाफ दिला तर 1.44 टी हाफ करा. इट इज अप टू यू. याच्यावर क्वेश्चन एकदम साधे तयार होतात. ॲव्हरेज लाईफ काढा किंवा नॅचरल लाईफ काढा, सिम्बॉल लक्षात घ्या टाऊ, ठीक आहे ना. नोट करा. चला बेटा, क्वेश्चन आहे, द हाफ लाईफ पिरियड ऑफ ए रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट इज 100 सेकंड. एक रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट आहे ज्याचा हाफ लाईफ पिरियड किंवा हाफ लाईफ टाइम दिला आपल्याला 100 सेकंड. काय काय काढायचंय, डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. बेटा डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणजेच रेट कॉन्स्टंट रे, फक्त शब्द वेगळे आहेत. शब्द वेगळे आहेत म्हणून मिनिंग वेगळा नाही, मिनिंग तोच आहे. फक्त रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सच्या डिके प्रोसेसमध्ये रेट कॉन्स्टंट शब्द न वापरता डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट किंवा डिके कॉन्स्टंट असे शब्द वापरले जातात. दुसरं बघा, ॲव्हरेज लाईफ काढायचंय. आणि तिसरं, हाऊ मच टाइम विल इट टेक टू लूज इट्स ॲक्टिव्हिटी बाय 90%. पाहूया, तिन्ही क्वेश्चन्स पाहूयात आपण. पहिलं, डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट
म्हणजेच बेटा लॅम्बडा म्हणा नाही के म्हणा, के और लॅम्बडा हे अर्थ एकच. हा, तुम्हाला फॉर्म्युला कोणता सिलेक्ट करायचा हे समजलं पाहिजे. हे बघा रे, मला असे बरेच डाऊट विचारतात, सर मला कसं कळणार कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा. अरे बेटा, गिव्हन डेटा सजेस्ट करत असतो, गिव्हन डेटा सांगत असतो की बाबा मला या फॉर्म्युल्यामध्ये या क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. तुला काय दिलंय बघ बेटा, हाफ लाईफ पिरियड दिलाय ना, टी हाफ दिलाय, टी हाफ दिलाय आणि के काढायचा आहे. हे तर माहिती आहे आपल्याला की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे हे. दिस इज एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, रेडिओ ॲक्टिव्ह डिके असल्यामुळं नक्कीच मला हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. 0.693 अपॉन टी हाफ, 0.693 अपॉन टी हाफ, 0.693 अपॉन टी हाफ किती दिलाय बघ बेटा, 100 सेकंड, 100 सेकंड. आता हे उत्तर थोडंसं लहान होईल. 0.693 मी 10⁻² फॉर्ममध्ये लिहितो, म्हणजे थोडंसं मोठं वाटेल दिसायला ते. हां, युनिट काय असेल, पर सेकंड. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट असतो, पर टाइम त्याचं युनिट येतं पर सेकंड. ठीक आहे, ओके. हे झालं पहिल्याचं आन्सर. आता दुसऱ्याचा आन्सर बघा बेटा, ॲव्हरेज लाईफ. ॲव्हरेज लाईफ, ॲव्हरेज लाईफचा सिम्बॉल मी सांगितलाय तुम्हाला, टौ. टौ टौ कसं काढतात रे, शॉर्टकट 1.44 टी हाफ, 1.44 टी हाफ. टाका व्हॅल्यू, टी हाफ आलाय 1.44 व्हॅल्यू तुम्हाला, टी हाफ दिलेलं आहे ऑलरेडी, सॉरी 1.44 न त्याला गुणायचंय तुम्हाला. 1.44 टी हाफ बघ रे, इथं क्वेश्चन मध्ये टी हाफ दिलाय 100. किती येत रे, 144 सेकंड. ठीक आहे ना, सेकंड. लाईफ आहे म्हणजे तो पण टाइमच आहे, एक प्रकारचा तो पण टाइमच आहे. किंवा मग फॉर्म्युल्यावरून युनिट कसं काढतात माहिती आहे, हा तर नंबर आहे, याचं युनिट सेकंड दिलंय आपल्याला, 144 सेकंड. ठीक आहे ना, परत पहा, परत पहा. हाऊ मच टाइम विल इट टेक टू लूज इट्स ऍक्टिव्हिटी बाय 90%. तो सबस्टन्स जर मी 100 ग्राम घेतला असेल, तो सबस्टन्स जर मी 100 ग्राम घेतलेला असेल, त्याच्यापैकी 90 ग्राम गायब होण्यासाठी टाइम काढायचा आपल्याला. हाऊ मच टाइम विल इट टेक टू लूज इट्स ऍक्टिव्हिटी बाय 90%. म्हणजे तो जर सबस्टन्स तुम्ही 100 ग्राम घेतलेला असेल, 100 ग्राम पैकी 90 ग्राम गायब झाला पाहिजे. कसा गायब होईल सर, बेटा अल्फा बीटा गॅमा अशा रेडिएशन मार्फत तो गायब होत चालणार आहे. ठीक आहे ना. लूज इट्स ऍक्टिव्हिटी बाय 90% म्हणजे 10%च शिल्लक राहणार आहे. ठीक आहे ना, त्याचा अर्थ बघा, लूज ऍक्टिव्हिटी बाय 90%. याचा मीनिंग काय असेल, लिहितोय मी पुढे. याचा मीनिंग असं असेल, इफ इनिशियल अमाऊंट, सिम्बॉल फक्त मी N0 घ्यायलो A0 च्या ऐवजी. इफ N0 इज 100 ग्राम, देन NT 10 ग्राम. 90 ग्राम तो गायब व्हायला थोडक्यात. याचा मीनिंग काय, लूज ऍक्टिव्हिटी बाय 90%चा मीनिंग लिहिला मी. आता तुम्हाला काय काढायचंय, हाऊ मच टाइम विल इट टेक टू लूज इट्स ऍक्टिव्हिटी बाय 90% म्हणलंय. आता टाइम कुठून आणायचं सर, बेटा N0 आणि NT वाला इक्वेशन कोणतं आहे रे, के किंवा लॅम्बडा इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग N0 अपॉन NT. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. टी काढायचं आहे तुम्हाला, टी इक्वल्स टू 2.303 अपॉन के म्हणा नाही लॅम्बडा म्हणणार आहे, काही बिघडत नाही. हा, प्रत्येक वेळेस तेच बोलायलो मी. ओके, दोन्हीचा अर्थ एकच असतो. आता टाका इथं व्हॅल्यू बेटा. टी काढायचं आहे तुम्हाला, टी इक्वल्स टू 2.303 अपॉन के काढलाय बघ रे बेटा, के काढलाय 0.693 इंटू 10⁻⁻², 0.693 इंटू 10⁻⁻² लॉग N0 100 ठरला. पर्सेंटेजच्या क्वेश्चनमध्ये इनिशियल अमाऊंट ऑलवेज आपण 100 घेत आलोय टॉपिकच्या बिगिनिंग पासून. NT 10, कारण 90% लूज व्हायला. ठीक आहे. आता बघा, याला सॉल्व करावं लागेल. सॉरी, याला सॉल्व कसं करायचं बेटा, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं एकदा, एक शॉर्टकट सांगितला होता. 2.303 इंटू 0.3010 म्हणजे 0.693. आठवा थोडंसं. ठीक आहे ना, मी लिहितो आणखी इथं एकदा. ठीक आहे ना, वगैरे इथं लिहितो मी. हां, इथं लिहितो, हे लक्षातच ठेवून टाका. 2.303 इंटू 0.3010
हे उत्तर किती असतं 0.693. ठीक आहे ना. आता मला हा भागाकार करायचा आहे, हा भागाकार करायचा आहे. ठीक आहे ना. आता बघा या 0.693 ला मी कसं लिहू शकणार आहे 2.303 इंटू 0.30. ठीक आहे, त्याचाच वापर करणार आहे मी आता. बघा t इक्वल्स टू 2.303. हां, याला वर शिफ्ट करू 10चा पॉवर +2 होऊन जाईल. हां, आता हा जो खालचा 0.693 आहे त्याच्या जागी लिहिणार आहे मी 2.303 इंटू 0.30. म्हणजे कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं होईल म्हणून लॉग 100/10 लॉग 10. आता बघा बेटा हे कॅन्सल होऊन जाईल, राहतंय फक्त आता हे 100 आणि हे 0.30. लॉग 10 किती असतो रे बेटा? लॉग 10 इज 1. 1च्या पुढे जेवढे 0 तेवढा त्याचा लॉग असतो. किती 0 दिसायला? 1. 100चा लॉग 2 आहे, 1000चा लॉग 3 आहे, 10,000चा लॉग 4 आहे, 1 लाखचा लॉग 5 आहे, 10 लाखचा लॉग 6 आहे, 1 कोटीचा लॉग 7 आहे. लाईक दॅट. ठीक आहे ना. लॉग 10 इज 1. आता बघा याला असं लिहिता येईल 100/0.3 ॲप्रॉक्सिमेट करतो. हां, 3010च्या ऐवजी 0.3 घेतो. लॉग 10 1 आहे म्हणजे हे राहिलं आता 100/0.3. आता सर हे 0.3 कसं डिवाइड करू? याला सोपं आहे बेटा. इथला डेसिमल काढायचा आहे ना, वर 0 वाढव. याला 1000/3 म्हणलं तरी चालतं, 1000/3 म्हणलं तरी चालतं. आता हे किती येईल? हे किती येईल? 333.33. 333.33. खालचा डेसिमल काढायचं झालं की वर एक 0 वाढवायचा असतो. कळतंय का? 333.33. टाइम काढायचा होता. आपण सुरुवातीपासून सेकंड हे युनिट वापरायलो टाइमला, इथं पण सेकंड असेल. ठीक आहे ना. असे क्वेश्चन्स असतात. आता हे 3 नसतं, याच्यापैकी एकच कुठलं तरी MCQ असतं. ठीक आहे ना. पण मी सब्जेक्टिव्ह क्वेश्चन घेतलाय तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलेज रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन मधले क्लिअर व्हावे म्हणून. ठीक आहे ना. नोट करा. आणखी एक क्वेश्चन पाहू आपण. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. आफ्टर 25 hours only 0.125 gram out of initial quantity of 1 gram of radioactive isotope remains behind. म्हणजे 24 तासानंतर फक्त एवढा सबस्टन्स शिल्लक राहिला. घेतला किती होता? 1 ग्राम घेतला होता. 1 ग्राम शिल्लक राहिला इतका 24 तासात. क्वेश्चन आहे व्हॉट इज इट्स हाफ लाईफ पिरियड. क्वेश्चन मध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आला, सो यू आर फ्री टू यूज फर्स्ट ऑर्डर इक्वेशन्स. जोपर्यंत क्वेश्चन मध्ये रेडिओ ॲक्टिव्ह असा शब्द दिसणार नाही बेटा, तोपर्यंत तुम्ही फर्स्ट ऑर्डरचे इक्वेशन वापरू शकत नाहीत. ठीक आहे ना. रेडिओ ॲक्टिव्ह शब्द दिलाय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समज. बाकी कुठं फर्स्ट ऑर्डर दिसतंय का शब्द? नाहीये. पण मला कसं कळणार की रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे? रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे हे काय बेटा? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. मला हे कळलं पाहिजे. ठीक आहे ना. आता काय दिलंय काय काढायचं पाहूयात आपण. बघा काय काय दिलंय. टाइम दिसतोय मला 24 hours. बरोबर आहे. टाइम दिसतोय 24 hours. इनिशियल अमाऊंट N0 सिम्बॉल मी फक्त A0च्या ऐवजी N0 धरायलो 1 ग्राम. शिल्लक राहिलेला अमाऊंट NT किती आहे? 0.125 ग्राम. काढायचे काय तुम्हाला? T हाफ काढायचा आहे. फर्स्ट ऑर्डर इक्वेशन मला वापरता येणार आहे. रेडिओ ॲक्टिव्ह शब्द वापरल्यामुळे बघा मी तेच करतो. K इक्वल्स टू 2.303/T. K म्हणा नाही, लॅम्बडा म्हणा, बिघडणार नाही. लॉग N0/NT. N0/NT. ठीक आहे ना. आता बघा काढायचा आहे T हाफ. फॉर्म्युला घेतलाय K चा, मग कसं होईल? फॉर्म्युलाच थोडासा आपण मॉडिफाय करू. वी नो दॅट रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन दॅट इज K इज 0.693/T हाफ. मान्य आहे सगळ्यांना? ओके. हे K च्या जागी मी 0.693/T हाफ वापरू शकतो प्रोव्हाइडेड रिॲक्शन इज ऑफ फर्स्ट ऑर्डर आणि ही आपली रिॲक्शन फर्स्ट ऑर्डरचीच आहे. लॉग N0/NT. म्हणजे एका स्टेप मध्ये सगळे कॅल्क्युलेशन्स करता येतील. नाहीतर अगोदर K काढावं लागेल आणि नंतर मग हा फॉर्म्युला वापरून T हाफ काढत बसावं लागेल. काम वाढेल ना. डायरेक्ट इथंच व्हॅल्यू टाकून देऊयात सगळ्या. बघा आता 0.693/T हाफ काढायचा आहे तुम्हाला.
2.303 अपॉन टाइम 24 आवर्स गिवन लॉग 1 अपॉन 0.125. ठीक आहे. बघा आता या 0.693ला मी कसं लिहितो तुम्हाला हे म्हणून तर लक्षात ठेवा म्हणतोय, कारण बऱ्याच क्वेश्चनमध्ये याचा वापर होतो बेटा. टाइम सेव्ह होण्यासाठी हे लक्षात ठेवून टाका. 0.693 इज प्रोडक्ट ऑफ 2.303 अँड 0.3010. करून बघा वाटलं तर येतं का नाही ते. टी हाफ काढायचा आहे. हे 2.303 याला असंच राहू द्या, 24ला असंच राहू द्या. आता हा भागाकार किती येतो, कसा करायचा हा भागाकार बेटा. इथले डेसिमल काढायचे झाले की तेवढे वर 0 लावावे लागतील. इथं 3 डेसिमल प्लेसेस मला रिमूव्ह करायचे आहेत, वर मला 3 0 वाढवावे लागतील. म्हणजे लॉग 1000 डिवायडेड बाय 125 होतं. 1000 डिवायडेड बाय 125 करा, 8 येतं. म्हणजे थोडक्यात हे लॉग 8 झालं. लॉग 8 झालं. ठीक आहे ना. आता बघा हे 2.303 हे 2.303 कट करता येतं. राहिले लिहितोय मी पुढे. आता राहिलेलं बघा काय 0.3010 अपॉन टी हाफ इक्वल्स टू 1/24 लॉग 8. लक्षात ठेवा म्हणलंय तुम्हाला. हे बघा रे, डेसिमल नंतरच्या कमीत कमी 2 प्लेसेस तरी लक्षात ठेवा. 1 वरून काम भागणार नाही. का लॉग 3ची व्हॅल्यू मी 0.4771 सांगितली. आता एखाद्यानं 0.4 लक्षात ठेवलं बोंबललं ना. 0.4 आणि 0.47 मध्ये खूप मोठा फरक होतो बेटा. तेवढं तुम्हाला अप्रॉक्सिमेशन जमत नाही. डेसिमल नंतरच्या कमीत कमी 2 डिजिटच्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. 3-4ची काही गरज नाही, 2 तरी. ठीक आहे ना. लॉग 8 किती येतो रे बघा. बघा सगळेजण नोटबुक बघा. 0.90 येतो बघा. 90 पुढे काहीतरी आहे, मी 0.90 घ्यायलो, 2 डिजिट घ्यायलो. ठीक आहे ना. आता टी हाफ सॉल्व करायचा आहे. टी हाफ इक्वल्स टू बघा 24 इंटू 0.3010 अपॉन 0.90. ठीक आहे. टी हाफ इक्वल्स टू बेटा हे उत्तर येतं 7.2 आणि हे खालचं 0.9. डेसिमल काढून टाका. 72/9 उत्तर आलं 8 आवर्स. 8 आवर्स. मी 0.3010 ला 0.3 ॲझ्युम केलं, काही बिघडत नाही. ठीक आहे ना. डेसिमल नंतर 2 डिजिट्स तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये वापरायचे. तिसरा चौथा धरण्याची काही गरज नाही. किती आलं 8 तास. फायनल आन्सर. ठीक आहे ना बेटा. तर काय करायचं बघा, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेली रेडिओॲक्टिव्ह डिके किंवा रेडिओॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन म्हणजे काय. असे काही सबस्टन्स आहेत जे स्वतःहून अल्फा बीटा गॅमा रेडिएशन इमिट करतात, त्यांना रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणतात. आणि ज्या प्रोसेसमध्ये ते अल्फा बीटा गॅमा इमिट करतात त्या प्रोसेसला म्हणतात रेडिओॲक्टिव्ह. रेडिओॲक्टिव्हिटी या फिनॉमिनामुळं त्या सबस्टन्सचं मास रिड्यूस होत चालतं, त्याला म्हणतात रेडिओॲक्टिव्ह डिके ऑर रेडिओॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. ही प्रोसेस फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. इट इज एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणून जेवढे फर्स्ट ऑर्डरचे रिलेशन्स आहेत ते सगळे इथं लागू होतात, फक्त सिम्बॉल वेगळे आहेत. केला लॅम्बडा म्हणतात, केला लॅम्बडा म्हणतात, A0 ला N0 म्हणतात, AT ला NT म्हणतात. दॅट्स इट. ॲव्हरेज लाईफ टौ 1.44 टी हाफ. ठीक आहे ना. स्पेशली जेई स्टुडंट्सला तर हे खूप परफेक्ट करायचंय आणि नीटवाल्यांना पण काही त्रास होणार नाही ना, कारण तेच पाहिलं आपण. वेगळं काही स्टडी केलं का आज? फक्त एक वेगळं गोष्ट स्टडी केली की बाबा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं हे पण एक एक्झाम्पल आहे. एवढंच आज तुम्हाला नवीन शिकायला मिळालं. ठीक आहे ना. ओके बेटा. तर हे होतं आपलं आजचं लेक्चर. अशा क्वेश्चनची थोडीशी प्रॅक्टिस करा. प्रिव्हियस इयर सेक्शनमध्ये पहा, असा क्वेश्चन सापडेल तुम्हाला. ठीक आहे ना. भेटूयात बेटा नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा कन्सेप्ट पाहायचा आहे, दॅट इज कन्सेप्ट ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी. भेटूयात. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.